ना दत्तम उपतिष्ठते, दिल्याशिवाय काही मिळत नसतं, मिळतं. कालिदास आणि भोजराजाच्या चरित्रात ही कथा आली. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. वैशाखातले दिवस, दुपारची वेळ, रणरणतं ऊन. कालिदासाला काही कारणाने राजवाड्यात जाण्याचा प्रसंग आला. निघाले. रणरणतं ऊन आहे, रस्त्यावर चिटपाखरू नाही आहे, उन्हाची तीव्रता इतकी आहे की कोणीही बाहेर पडायला धजावत नाही आहे. तशा अवस्थेमध्ये कालिदास निघाले. दरबारात काही जायचं होतं, काही काम होतं, निघाले. रस्त्याने जाताना त्यांना असं दिसलं की एक अत्यंत जर्जर झालेला मनुष्य, म्हातारा झालेला मनुष्य, 80-90 वयाची असेल, कमरेतून थोडासा वाकलेला, या रणरणत्या उन्हामध्ये डोक्यावर छत्री नाही, पायामध्ये वाहनं नाहीत, चप्पल नाही आहे, कुठे सावली नाही आहे, आणि अशा तापलेल्या मातीतून कुठेतरी पुढे निघाला होता. माती प्रचंड तापलेली आहे, वरून सूर्य आग ओकतोय. पावलागणिक त्याच्या चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या वेदनेच्या भावाने हे कळत होतं की त्या मातीत पाय टाकल्यावर त्याला किती त्रास होतोय. डोळे लाल झालेले, चेहरा सगळा लाल झालेला उन्हाने. पावला डोळ्यातनं पाणी येत आहे. सूर्यापेक्षा माती जास्त तापते. सूर्य तापतो असं सुभाषितच आहे. सूर्यापेक्षा माती जास्त तापते. आणि सगळीकडेच असं आहे, मूळ जो असतो ना तो तसा फार तापदायक नसतो, पण त्याच्या आधारावरचा जो असतो ना तो फार तापदायक असतो, भयंकर त्रासदायक. मूळ असतं ते. बोलू का? आदरणीय नितीनजी गडकरींच्या भाषेत सांगायचं झालं तर चहापेक्षा किटली गरम. ते माती तापलेली, पावलाला ते त्याला कळत होतं की हे केवढ्या वेदना होत आहेत. आता कालिदासाने त्या म्हाताऱ्या गृहस्थाकडे बघितलं. कवी मनाचा माणूस आहे, संवेदनशील अंतःकरण आहे. म्हाताऱ्याचं दुःख बघवलं नाही. त्यांनी जाऊन जवळ कालिदासाने, बाबा कशाला एवढ्या उन्हात बाहेर पडलात? पायामध्ये तुमच्या चपला नाही आहेत, डोक्यावर काही छत्री नाही आहे, टोपी नाही आहे, वरून सूर्य आग ओकतोय, शरीर तुमचं सगळं लाल भडक झालंय, खालून माती तुम्हाला तप्त करते, ताप देते, कशासाठी बाहेर पडलात? म्हाताऱ्याने वर बघितलं आणि त्याला सांगितलं, एवढं सगळं बोलेपर्यंत मला उभं केलंस, त्याच्याने किती ताप होतोय हे कळतंय का? हे बोलायला मला उभं राहावं लागतंय ना, मला उन्हात उभं राहून. ते म्हणाले कशा करतात? ते म्हणाले, अहो मी काय हाऊस म्हणून बाहेर पडतो का? काही काम असेल, मला कुठे जायचं आहे, आवश्यकता आहे म्हणून बाहेर पडलो. मग पायात काहीतरी घालायचं नाहीये, माझ्याजवळ काही दारिद्र्य आहे, चप्पल नाहीये माझ्याकडे, छत्री नाहीये माझ्याकडे, कपडे नाही आहेत, कुठून घालू? जाणं भाग आहे म्हणून बाहेर पडलो. कालिदासाचं अंतःकरण द्रवलं. मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्याला देऊन टाकल्या. बाबा एवढ्या चपला घालून जा. त्यालाही बरं वाटलं. तो म्हणाला ठीक आहे. कालिदासाची चप्पल त्याने घेतली, घालून तो म्हातारा मनुष्य निघून गेला. अडचण अशी झाली, यांना कुठे उन्हात चालायची सवय होती, आता यांचे पाय पोळायला लागले. हे तर पालखीतून फिरणारे राजकवी, यांना माहित नाही उन्हातून कसं चालायचं असतं काय नाही. त्या म्हाताऱ्याला निदान तेवढं तरी माहिती होतं, कारण दारिद्र्यामुळे त्याचा नेहमीचा संबंध होता. पण हे तर श्रीमंतीत राहिलेले, राजाच्या मर्जीतले, पालखीतून फिरणारे, यांना काय कळणार की उन्हात चालणं कसं असतं? यांचे पाय तापात पोळायला लागले. मग आता गेलं पाहिजे. मग त्यांना असं वाटलं की नाही, वेगात जाऊ म्हणून निघाले. कुठे सावली वगैरे दिसली की जाऊन 2 मिनिटं थांबायचं, लगेच पुढे पळत जायचं, असा त्यांचा प्रयोग सुरू झाला. तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला दुपारच्या वेळेला नदीत स्नान घालून राजवाड्याकडे चालला होता.
त्या माहुतांनी लांबून बघितलं की हे राजकवी आहेत आणि हे राजवाड्याच्या दिशेनं निघालेत, पायात काही नाहीये, ऊन रणरणतय. त्या माहुतांनी त्यांना थांबवलं. कविराज थांबा. थांबा म्हणल्याबरोबर त्यांनी मागे वळून बघितलं, माहूत आहे, आपल्याला का थांबवतो, उन्हात थांबलं अजून पाय पळतील म्हणून पटकन कुठेतरी एखाद्या सावलीला वळचणीला वगैरे थांबले. त्याला विचारलं, काय रे बाबा? त्याने सांगितलं, कुठं निघालात? कालिदासांनी सांगितलं, एवढंच विचारायला मला थांबवलंय का तू? हा रस्ता कुठे जातो तुला माहिती आहे ना? राजवाड्याकडे जातो. मग राजवाड्यात चाललोय. तो म्हणाला, तुम्ही जा, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण आज तुम्हाला पालखी नाही आहे, वाहन नाही आहे, पायात वाहना नाही आहेत आणि असे चाललात, मग एवढं जाण्यापेक्षा मी दरबारातच चाललोय, राजवाड्यातच चाललोय, हत्ती रिकाम आहे, हत्तीवर बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. कालिदासाला त्याही अवस्थेत ते बरं वाटलं. तो म्हणाला, वा वा, छान, हरकत नाही, माझे पाय भाजत नाहीत ना, मग हरकत नाही. तो माहूत जवळ आला, त्यांनी हत्ती बसवला, मग ते बसले, त्या अंबारीमध्ये जाऊन बसले हत्तीवरच्या, आणि मग हत्ती निघाला. कालिदास निघाले दरबाराकडे. त्यांचं दैव, दुर्दैव, सुदैव काही म्हणा, नेमका त्याच वेळेला एवढ्या उन्हामध्ये आपल्या प्रजेचे काय हाल होतात हे बघण्याकरता भोजराजा घोड्यावर बसून समोरून आला. भोजराजाने लांबून बघितलं, हत्ती आपलाय, हत्तीवरचं निशाण आपलंय, अंबारी सोन्याची आपली, त्याच्यात घातलेली गादी आपली, आणि आपल्या गादीवर कोण बसलं? राजाला राग आला. स्वाभाविक आहे, कुणाच्याही जागेवर कोणी बसून चालत नसतं. ज्याची त्याची जागा असते, ज्याचा त्याचा अधिकार असतो. राजाने बघितलं, कोण आहे माझ्या जागेवर बसणारं, कोण आहे? रागावला, समोर आला. जवळ आल्यानंतर कळलं, दुसरं कोणी नाही, कालिदास आहे. विद्वान माणूस आहे, हरकत नाही, ठीक आहे. असं आहे, कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये हे खरं आहे, याच्यात वादच नाही. कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये, पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला तर त्याचं वाईटही वाटू नये. त्याचं वाईट पण नाही वाटलं, कारण विद्वान बसला. कालिदास आहे म्हणल्यानंतर भोजराजे समोर आले आणि कालिदासाला म्हणाले, काय कविराज, राजाच्या जागेवर काय मनात काय चालू आहे? कारण असं ही गंमत असते, विद्वानाची बुद्धी बदलली तर राजाची जागा रिकाम व्हायला फार वेळ लागत नसतं. हे चाणक्याने दाखवून दिलंय. विद्वानाची बुद्धी बदलली की काही होऊ शकतं. आता कालिदास आहे, आपलाच आहे, विद्वान आहे, त्याची थट्टा करावी म्हणून आता गंमत अशी झाली, त्याच्यात हे होते हत्तीवर, राजा होता घोड्यावर. हे खाली, राजा असून खाली आणि हे राजसेवक असून वर. त्याने खालून विचारलं, काय राजाच्या जागेपर्यंत मजल गेली तुमची? काय डोक्यात काय? राजाच्या जागेवर कसे पोचलात तुम्ही? असा प्रश्न विचारल्यानंतर, राजाची जागा कशी मिळाली तुम्हाला, तेवढ्या जागेवर त्या जागेवर कसे पोचलात, असं विचारल्यानंतर कालिदासाने जे उत्तर दिलं ते हे उत्तर आहे. कालिदास म्हणाले, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. कालिदासांनी सांगितलं, या जागेवर येण्याकरता मला काही हौस आहे म्हणून मी बसलो नाही, मग माझ्या जागेवर कसे पोचलात? त्यांनी सांगितलं, उपानहम मया दत्तम, आत्ताच मी माझे 2 जोडे देऊन टाकलेत. कसे होते? जीर्ण, वापरलेले, कर्ण विवर्जितम, कान तुटलेले, कान तुटलेला म्हणजे अंगठा तुटलेले, वापरलेल्या अंगठा तुटलेल्या चपला मी आत्ता दान केल्या, तत्पुण्येनं गजारूढो, त्या दानाचं पुण्य म्हणून तुमच्या जागेवर प्राप्त झालोय. कारण नादत्तम उपतिष्ठते, कारण दिल्याशिवाय या जगतात काही मिळत नाही.